घालवला होता तो किती सोडीचा रंग टॉप 5 बीचेस मी सांगतो, कारण की तुम्ही देखील आता तुमच्या कुटुंबासोबत फिरायला जाऊ शकता। तर सगळ्यात नंबर 1 क्रमांकाचं बीच आहे ते म्हणजेच गणपतीपुळे बीच, ते आपल्या रत्नागिरीमध्ये आहे। ह्या बीचवरती तुम्हाला विशिष्ट म्हणजे स्वच्छ पांढरी वाळू, निळेशर पाणी आणि गणपतीचं सुप्रसिद्ध मंदिर तुम्हाला पाहायला भेटू शकतं। आणि या ठिकाणी जाऊन तुम्ही समुद्र स्नान करू शकता, बोटिंग करू शकता, वॉटर स्पोर्ट करू शकता आणि अजून जवळपास पाण्याचं ठिकाण म्हणजे कोकणातील प्राचीन मंदिर ते देखील ह्याच ठिकाणी आहे। तर 2 नंबरचा सगळ्यात सुंदर आणि महाराष्ट्रातील समुद्रकिनारा आहे तो म्हणजेच तारकर्ली बीच। तर हा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येतो। हा 1 नंबर आहे तुम्हाला पाहण्यासाठी आणि तुमच्या कुटुंबाला देखील, कारण की या ठिकाणी तुम्हाला पारदर्शक पाणी आणि स्कुबा ड्रायव्हिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे या ठिकाणी। आणि इथे निळसर पाणी देखील तुम्हाला पाहायला भेटू शकतं। आणि तुम्ही या ठिकाणी जाऊन काय काय करू शकता, तर तुम्ही स्कुबा ड्रायव्हिंग करू शकता, वेगवेगळ्या समुद्रातील स्पोर्ट तुम्ही अनुभव घेऊ शकता। तर आहे ना, जवळपास तुम्हाला देवगाव संगम देखील पाहायला भेटेल आणि सिंधुदुर्ग किल्ला देखील तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। तर नंबर 3 वरती येतो तर हरिहरेश्वर बीच देखील खूप सुंदर आहे, तो रायगड जिल्ह्यामध्ये येतो। या ठिकाणी तुम्ही धार्मिक महत्त्व असलेला हा दक्षिण काशी म्हणून ओळखला जाणारा बीच आहे। तर यावरती तुम्हाला समुद्रकिनारा एकदम शांत पाहायला भेटेल, कारण की तुम्ही फिरू शकता आणि मंदिराचं दर्शन देखील घेऊ शकता, कारण की तुम्ही जवळजवळ दिवे आगार बीच देखील याच ठिकाणी जवळ तुम्हाला पाहायला भेटेल। तर हा महाराष्ट्रातील 3 नंबरचा सगळ्यात स्वच्छ आणि सुंदर असा बीच आहे, तो पण हरिहरेश्वर बीच। तर तुम्ही एकदा तुमच्या कुटुंबासोबत नक्कीच या ठिकाणी जावा, पण याच्या पुढचा बीच तर याच्यापेक्षा सुंदर आहे। तर 4 नंबरला येतो आपला अलिबाग बीच, कारण की मित्रांनो तुम्हाला माहीतच आहे की अलिबाग ही किती सुंदर आणि किती प्रसिद्ध आहे फिरण्यासाठी। तर अलिबाग बीच हा रायगड जिल्ह्यामध्ये येतो आणि तो मुंबई जवळ आहे, त्याच्यामुळे मुंबईवरची लोक बऱ्यापैकी इथे या ठिकाणी जातातच, तुम्हाला माहीतच आहे। तर तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काय काय करू शकता, बीच वॉक, वॉटर स्पोर्ट्स, फेरी राईड हे सगळं तुम्ही करू शकता। आणि अलिबाग जिल्ह्यामध्ये तुम्हाला खूप सारे फिरण्यासारखी ठिकाणे देखील आहेत, पण या बीचवरती तुम्ही अजून जवळपास कुलाबा किल्ला, कहिम व नागाम बीच देखील पाहू शकता। तर खूप सुंदर असा हा आपला रायगड जिल्हा तर आहेच आणि सुमारे यावरचा बीच देखील खूप सुंदर आहे। तर त्याच्यानंतर ह्याच्यापेक्षा सुंदर बीच कोणता आहे, तर तो दापोली बीच, तो पण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो। तर या ठिकाणी तुम्ही विशिष्ट म्हणजे या ठिकाणची एक खास करून ओळख आहे, ते म्हणजे मिनी महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते। कारण की तुम्हाला माहीत नसेल, पण दापोली बीचवरती तुम्हाला डॉल्फिन सफारी प्रसिद्ध आहे, कारण की तुम्हाला डॉल्फिन देखील त्या ठिकाणी पाहायला भेटू शकतात। कारण की तुम्ही जर डॉल्फिन पाहिलं तर तुम्ही खूप नशीबवान आहेत असं ओळखलं देखील जातं। तर त्या ठिकाणी तुम्ही बीच कॅम्पिंग करू शकता, वॉटर स्पोर्ट करू शकता, अजून तुम्ही जवळजवळ मुरुड जंजिरा किल्ला देखील पाहू शकता, पन्हाळे किल्ला पाहू शकता, हरणे बंदर देखील पाहू शकता। तर हे सगळं तुम्हाला दापोली बीचवरती पाहायला भेटेल, कारण की खूप सुप्रसिद्ध आणि प्रसिद्ध असणारे हे ठिकाण आहे। तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी आता पुण्यातील टॉप 5 ठिकाणे फिरण्यासाठी कोणते आहेत ते घेऊन येतो। तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात देखील विसरू नका। आणि तुम्ही यापैकी कोणत्या बीचवरती गेलाय का नाही हे देखील मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तर भेटूया पुढील येणाऱ्या अशाच आपल्या ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।